भूम प्रदोषच्या दिवशी हे उपाय केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 1. मंगळवारच्या भूम प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शंकराला बेलाच्या फळातील गर भगवान शंकराच्या शिवलिंगावर प्रदोष काळामध्ये बेलाच्या फळाचा गर शिवलिंगावर लावावा म्हणजेच मळवावा. नंतर पूजा स्नान करून दिवाबत्ती लावून भगवान शंकराच्या मंदिराच्या बाहेर बसून त्या शिवलिंगाला लावलेल्या त्या बेलाच्या फळाचा गर थोडासा भाग आपल्या तोंडात टाकावा. थोडासा भाग घेऊन घरी यावे. 7 ते 8 दिवस प्रत्येक दिवशी सकाळी सेवन करावे. पाठीचा कण्याचा प्रॉब्लेम असेल, डोक्याचे प्रॉब्लेम असेल तर समाप्त होतात. नंबर 2. ज्या मुलामुलींना मंगळ असेल, केवळ भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन 4-मुखी दिवा, पिठाचा 4-मुखी दिवा, त्यात तूप टाकून त्या मुलामुलींनी भगवान शंकराच्या मंदिरात 7 वेळेस भगवान शिवाच्या शिवलिंगावरून उतरावून 3 वेळेस स्वतःवरून उतरावून शिवमंदिरात ठेवून देतात. त्यांचा मंगळ आडवा येत नाही. मंगळ प्रदोषचे स्वतःचे एवढे महत्त्व आहेत. नंबर 3. प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहेत? शिवमहापुराण कथा सांगते की भगवान शंकराचे प्रदोष व्रत अर्थात चंद्रदेवाला क्षयरोग झाला होता, आजारी पडले होते. तेव्हा देवऋषी नारदने भगवान चंद्राला भगवान शंकराच्या पूजेचे विधान सांगितले आणि पूजा करत करत त्रयोदशी तिथी आली. त्या त्रयोदशीच्या दिवशी चंद्रदेवाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच खाल्ले नाही. सायंकाळच्या वेळेस सूर्यास्ताच्या पहिले चंद्रदेवाने स्नान केले, श्वेत वस्त्र धारण केले आणि श्वेत वस्त्र धारण करून चंद्रदेव शंकराच्या शिवलिंगाची पूजा करायला बसले. भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा जेव्हा चंद्रदेवाने केली, हातात अक्षता घेऊन शंकराला समर्पित केल्या. ओम उमापती नमः बोलून चंद्रदेवाने समर्पित केल्या. भगवान शंकर त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये प्रगट झाले आणि प्रगट होऊन बोलले, हे चंद्र, तू आज माझे स्मरण केले आहेत. आज त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये मी तुझ्या शरीराला स्वस्थ करतो. तेव्हापासून प्रदोष व्रत प्रारंभ झाले आहेत. नंबर 4. सगळ्या ठिकाणी जाऊन आलात, सारी दुनिया भटकून आलात, जागोजागी जाऊन प्रार्थना केली, तरी पण तुमचे काम होत नसेल तर एक काम जरूर करावे. एक बेलपत्र, एक शमीपत्र, एक कनेरचं फूल देवादिदेव महादेवाला प्रत्येक प्रदोषला भगवान शिवाला जल अर्पण करून त्यावर बेलपत्र, शमीपत्र, कनेरचे फूल समर्पित करावे. 2-3 प्रदोष झाल्यानंतर देवादिदेव महादेव तुमची झोळी आनंदाने भरतील. नंबर 5. सोमवारचा प्रदोष पडतो तर भगवान शंकर कैलासावर निवास करतात. नंबर 6. मंगळवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव काशीमध्ये निवास करतात. नंबर 7. बुधवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव रजत भवनमध्ये निवास करतात. नंबर 3. गुरुवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव गंगाच्या स्थळावर निवास करतात. नंबर 9. शुक्रवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव नीलकंठावर विराजमान राहतात. नंबर 10. शनिवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव शमीच्या वृक्षाखाली निवास करतात. नंबर 11. रविवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिव बेलपत्राच्या वृक्षाखाली निवास करतात. नंबर 12. एकादशी भगवान शंकराला सांगत आहेत की आपले स्थान हे नाही आहेत,
की आपण कैलासातच भेटतात. सोमवारचा प्रदोष हा इच्छा प्राप्ती करतो. मंगळवारचा प्रदोष रोगापासून मुक्ती देतो. बुधवारचा प्रदोष कामनापूर्ती करतो. गुरुवारचा प्रदोष शत्रूचा नाश करतो. शुक्रवारचा प्रदोष शांती देतो. शनिवारचा प्रदोष संतान सुख देतो. रविवारचा प्रदोष जे काम दुनियामध्ये कोणीच करू शकत नाही त्या फळाची प्राप्ती रविवारचा प्रदोष करतो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.